दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज मध्ये महायुतीच्याही तशा पद्धतीने आम्ही घोषित केलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही 1500चे 2100 करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं। त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं 1500 देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार। त्यामुळे आम्ही जवळपास 5 महिन्याचे 7500 माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले। तशाच पद्धतीने आता 2100 तर आहेच, पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत। दादा म्हणतात पत्रकार महोदय, तुम्ही माझी सगळी भाषण बघा, मी कुठेही म्हटलेलं नाही की 2100 करणार आहे, 1500 रुपये दिले जातील असं पद्धतीने म्हणतात। आर्थिक स्थिती आता महाराष्ट्राची सांभाळायची सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील, कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे। आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातील। जिम्मेदारी भी उतनी बड़ी कि 1500 कहा था, अब जिम्मेदारी 2100 देने की है लाडली बहनों को। क्या वो सारे आर्थिक गणित देखा जाए या फाइनेंशियल डिसिप्लिन वो पॉसिबल हो पाएगा? जी बिल्कुल, जब इतनी बड़ी सफलता जो है वो महायुति को मिली है तो हमारी जिम्मेदारी भी बढ़ती है। आज मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे सर है, उप मुख्यमंत्री फडणवीस सर है और अजीत दादा है, हमारे सारे तीनों भी पार्टी के जो प्रदेश के जो अध्यक्ष है वो है। तो हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास करेंगे कि हमारी जो योजनाएं हैं वो लोगों तक और पहुँचे। और जिस मुद्दों पे हमने ये चुनाव लड़ा है वो डेवलपमेंट का मुद्दा था, तो आज डेवलपमेंट के मुद्दे पे जब हम ये चुनाव लड़ रहे हैं, हमारी जो स्कीम्स है वो हम लोगों तक पहुँचा रहे हैं, तो हमारी ये जिम्मेदारी बनती है कि ज़्यादा से ज़्यादा जो हमारा राज्य है वो डेवलपमेंट के इसमें ही क्षेत्र में ही ज़्यादा से ज़्यादा जाना चाहिए। और हमारे यहाँ पे और ज़्यादा इंडस्ट्रियल सर्किट बढ़ना चाहिए और ये योजनाएं हैं जो अच्छे से हमें ग्राउंड लेवल तक पहुंचानी है। और इसी आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा।